आपल्या आयुष्यात जीही काही दुःख असतात किंवा अडचणी असतात त्यासाठी आपण दुसऱ्यांना सहज जबाबदार धरतो. परंतु खरं दुःखाचं मूळ हे स्वतःच्या आतमध्ये रुजलेलं असतं, ज्यावरती आपण फारसा खोल विचार करत नाही. परंतु जर आपण खोल विचार करायला लागलो तर आपल्याला समजतं हे दुःख आपल्या विचारातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे बघा, एखाद्याने जर आपला अपमान केला किंवा आपल्याला त्याने आपला तिरस्कार केला किंवा एखाद्याकडून आपल्याला नकार मिळाला, तर आपण आधीच आपल्या मेंदूला सांगितलेलं असतं की मला जर असं कुणी नकार दिला, असं कुणी अपमान केला तर मला त्याचं वाईट वाटणार आहे. आणि जर हा प्रसंग आपल्या आयुष्यात खरोखर घडला तर मग आपण त्या दुःखाच्या फेजमध्ये जातो किंवा त्या नकारात्मक फेजमध्ये स्वतःला नेतो. तर सांगायचं काय, तर जे काही दुःख असतात, ज्या काही अडचणी असतात त्या आपल्या स्वतःच्या आतमधून तयार झालेल्या असतात. आणि जर आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल, जर आपल्याला वाटत असेल की आपण आपल्या अडचणींवरती मात करावी, तर त्यापासून आपण पाठ न फिरवता नेमकी अडचण काय आहे, नेमकं दुःख काय आहे यावरती 10 मिनिटं जरी स्वतः विचार केला तर नक्कीच आपली उत्तरं आपल्याला मिळतात. आणि आयुष्य हे एकदाच आहे, त्यामुळे जितकं ते आपल्याला आनंदाने जगता येईल तितकं आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण म्हणतो पैसा म्हणजे श्रीमंती किंवा सगळी सुखसुविधा मिळाल्या म्हणजे श्रीमंती, तर असं नाही. ही आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. आपण अशी परिस्थिती म्हणजे आपण स्वतः ठरवून घेतलेली आहे की मला या गोष्टींमुळे आनंद मिळणार आहे, या गोष्टींमुळे मला श्रीमंती वाटणार आहे. परंतु जर आपण विचार केला, म्हणजे एखाद्याला मदत करून बघा, आपल्याला स्वतःलाच खूप छान वाटतं. एखाद्याला चांगला शब्द बोलून बघा, आपल्याला खूप छान वाटतं. साधं एसटी कंडक्टरने जरी आपल्याला तिकीट दिलं आणि आपण त्याला थँक्यू म्हटलं तरी त्याच्या चेहऱ्यावरती समाधान बघायला मिळतं. आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे तेच समाधान आपल्या सुद्धा चेहऱ्यावर आपोआप येतं. म्हणजे सांगायचं काय, तर आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत मिळत असतं. कवी विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत राहावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्या.